नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आज आपण कोटी कोण आणि पूरक कोणावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. त्याच्या आधी पण आपण एक छोटासा व्हिडिओमध्ये आपण 7 ते 8 जवळजवळ 10 प्रश्न फक्त कोटी कोण आणि पूरक कोणावर आधारित करणार आहोत. तर चला आपण डायरेक्ट वेळ न घालवता आपण प्रश्नाकडे जाऊ. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. चला, याच्यामध्ये काही महत्वाचा भाग आहे तो आपण पहिले पाहू. ठीक आहे. कोटी कोण आणि पूरक कोणामध्ये काही फॉर्म्युले आहेत ते लिहून घेऊत आपण. ही थोडीशी आपल्या लक्षात पाहिजे. पूरक कोण कोण वजा कोटी कोण याचा 90 येते. ठीक आहे. पूरक कोण अधिक कोटी कोण. ठीक आहे. वजा आहे अधिक. महत्वाचे काही आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या. 90 डिग्री अधिक 2 कोटी कोण. ठीक आहे. किंवा 2 कोटी कोण अधिक 90 आपल्याला असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर महत्वाचा घटक आहे की कोटी कोण मूळ कोण अधिक कोटी कोण. या दोघांची बेरीज असते 90 अंशाची. मूळ कोण अधिक पूरक कोण. या दोघांची बेरीज असते 180. आता ह्या 4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचे, कारण हे जर सूत्र लक्षात असतील तर याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न सहज करता येते. त्यामुळे ह्या 4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. जे पण नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टीईटीला गणित हा विषयामध्ये आपण नक्कीच तुम्हाला जेवढी जास्त माझ्याकडून सोप्या पद्धतीने सांगता येईल तेवढं मी सोप्या पद्धतीने गणित हा विषय मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. ठीक आहे. त्या डाऊटवर आधारित आपण नक्कीच व्हिडिओ करणार आहोत. चला, आता याच्यावर आधारित आपण थोडेसे प्रश्न घेऊ. आता एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांचे गुणोत्तर 4:9 आहे, तर मूळ कोणाची मापी. एका प्रश्न क्रमांक 1. एका कोणाची एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांच्या
गुणोत्तर यांचे गुणोत्तर चारास 9 आहे. तर मूळ कोणाचे माप किती? असा प्रश्न आहे. ठीक आहे. आता त्याच्यावर आधारित आपण काही पर्याय आहेत ते पण आपण लिहून घेऊ. 72, 15, 18 आणि 75. 72, 15, 18 आणि 75 हे त्याचे दिलेले पर्याय आहे. तर आता आपण पाहू हे कसं सोडवायचं आहे. ठीक आहे. थोडं व्यवस्थित जर तुम्ही याचा अभ्यास केला तर याच्यावर आधारित एक प्रश्न, कोटिकोण आणि पूरक कोणावर आधारित एक 100% प्रश्न येतो. तो तुमचा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये येईल आणि तुम्ही सोडवू शकता. तर एका कोणाचा कोटिकोण आणि पूरक कोण यांचे गुणोत्तर दिलेले आहे. तर आपण काय करू? कोटिकोण कोटिकोण इथे चार दिल्यामुळे इथे आपण याला 4x समजू आणि पूरक कोण 9 दिल्यामुळे आपण 9x पकडू. ठीक आहे. आता शॉर्टकट मध्ये आपल्याला लिहायचं राहते. याच्यापेक्षा पण फास्ट मध्ये आपल्याला करायचं राहतं. फक्त एक समजावून आपण इथं समान पट आपण x घेतली आणि इथं 4x आणि 9x घेतली. आता आपल्याला काय करायचं? ह्या दोन पैकी एक सूत्र लावायचं. पूरक कोण कोटिकोण वजाबाकीचं नाही तर बेरीज येतं. तुम्ही दोन्हीपैकी कोणतेही लावा, उत्तर तुमचं येणार. पण आपल्याला कमीत कमी वेळात पाहिजे राहतं. त्याच्यामुळे हे आपण सूत्र लावू. पहिल्या नंबरचं सूत्र, दुसऱ्या नंबरचं, तिसरे आणि हे चौथे. पूरक कोण वजा कोटिकोण बरोबर 90 अंश. पूरक कोण मधून कोटिकोण वजा केलं तर आपल्याला 90 अंश येतं. आपल्याला काय करायचं? पूरक कोण आपण ग्राह्य धरला 9x वजा कोटिकोण आपण 4x 90 अंश. ह्या दोघांची वजाबाकी केली, 9 मधून 4 गेले, 5x उरले. आता 5x हे इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचं असतं. गुणाकाराचं इकडे जाऊन मध्ये भागाकाराचं. x बरोबर 90 भागिले 5. x बरोबर उत्तर येईल आपलं 18 आहे. मग हे 18 आपलं उत्तर राहणार आहे का नाही? हे x बरोबर आपल्याला पहिले कोटिकोण काढावं लागेल आणि कोटिकोण काढल्याच्या नंतर त्याचं आपल्याला मूळ कोण काढायचं. गडबड करायची नाही. डायरेक्ट उत्तर करायला गेलं की उत्तर आपलेच उत्तर. ठीक आहे. आपल्याला पहिलं जसं शिकायचं आहे. एकदा काय तुम्हाला हा कन्सेप्ट समजला तर याच्यावर आधारित नक्कीच तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता येईल. आता हा x म्हणलं तर आपल्याला 18 आलं. मग याचा कोटिकोण काय आहे? कोटिकोण आहे 4x. कोटिकोण आहे आपल्याला 4x आणि x ची किंमत आली 18. म्हणजे 4 इथे काही नसते म्हणजे गुणाकाराचे चिन्ह असते. x च्या जागी 18 घ्यायचे. 4 गुणिले 18 या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर येते 72. मग आपल्याला कोटिकोण कोणाचं माप आलेलं आहे? 72. मग आपल्याला कोटिकोण विचारला का नाही? मूळ कोणाचे माप किती विचारलं? मूळ कोण विचारला, कोटिकोण विचारला नाही. पण कोटिकोण काढला याच्यात. मग आपल्याला मूळ कोण काय याचं पण आपल्याला सूत्र इथं वापरायचं आहे. मूळ कोण अधिक कोटिकोण बरोबर 90. मूळ कोण बरोबर 90 वजा कोटिकोण असं पण लिहू शकतात. मूळ कोण बरोबर 90 अधिक वजा कोटिकोण असं लिहिलं तरी चालते. मूळ कोण 90 वजा कोटिकोण आपल्याला 72 आलेला आहे. उत्तर येते 18. 18 हे उत्तर पर्याय क्रमांक सी चा. आता इथे तुम्हाला
कोटी कोण पण विचारू शकतात, पूरक कोण पण विचारू शकतात, इथे मूळ कोण पण विचारू शकतात, तिन्हीपैकी काही विचारू शकतात अशा प्रश्नामध्ये. तर इथे आपल्याला मूळ कोण विचारला, पहिले आपल्याला कोटी कोण किंवा पूरक कोण काढायचा, तो काढल्यावर आपल्याला मूळ कोण नंतर काढायचा. ठीक आहे. चला, तुम्ही हा पण सूत्र वापरू शकता, मूळ कोण अधिक कोटी कोण बरोबर 90. हे कोटी कोणाच्या जागी तुम्ही 72 ठेवली, हे प्लसच्या तिकडे मायनस मध्ये जातात. तर हे सूत्र मी लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणि उत्तर काढलेलं आहे. चला, दुसरा प्रश्न देतो मी, ते तुम्ही समजून घ्यायचं आहे, उत्तर करण्याचा प्रयत्न करायचा, कारण मी समजून सांगितलेलं आहे. नाही समजलं तर मी पुन्हा समजून सांगतो. प्रश्न असा आहे की पूरक कोण आणि कोटी कोण याचं जे आहे ते 5-11 आहे. ठीक आहे. कोटी कोण 5-11 दिलेलं आहे. बाकी प्रश्न जशाला तसा आहे. ठीक आहे. तर तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे, कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. मी पर्याय पण बदलून घेतो. ए, बी, सी आणि डी पर्याय आहे. तुम्हाला इथं पण काय विचारलं, मूळ कोणाचे मापात विचारलेलं आहे. तर 75, 15, 18, 25. 75, 15, 18 आणि 25 हे 4 ऑप्शन दिलेले आहे. त्यातलं उत्तर करायचं, कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. मी 1 मिनिट देतो तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. येत असेल तर उत्तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये लवकरात लवकर टाकायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करून आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्ट शिवाय आपलं चॅनल पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं व्हिडिओ पहा आणि शेअर करा. उत्तर करा. उत्तराला 1 मिनिट 2 मिनिट देतो मी, 2 मिनिट थांबतोय. त्याच्यानंतर मी काय करेल, स्वतः करून दाखवेल. नाही, पलीकडून जा. पिन कार्ड घे, पिन कार्ड. चला, उत्तर कमेंट बॉक्स मध्ये कोणाचंही उत्तर आलेलं नाही. तिकडून या. दरवाजा काय चला, ह्या प्रश्नाचं उत्तर करून देतो. ठीक आहे. तर आपण इथं पूरक कोण, हा कोटी कोण आहे, हा पूरक कोण आहे. ठीक आहे. कोटी कोण 5x आणि पूरक कोण 11x मानूत आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हे 5x आणि 11x आलेलं आहे आणि आता आपण कोटी कोण वजा पूरक कोण पाहिले. तुम्ही हे जरी उत्तर केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. या पद्धतीने जरी केलं तरी काही नाही, पण त्याच्यामध्ये अजून जास्त वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे हाच फॉर्म्युला यूज करा. पूरक कोण वजा कोटी कोण बरोबर किती आलेलं आहे का, बरोबर काय आहे ते 90. पूरक कोण मधून कोटी कोण वजा केला तर उत्तर 90 येतं. आता इथं जर पाहिलं आपण,
पूरक कोण किती इथं 11x, पूरक कोण आहे 11x, कोटी कोण किती आहे 5x, बरोबर 90 येणार. आता आपण जर वजाबाकी केली 15 मधून 5 गेले, सॉरी 11 मधून 5 गेले, 6x येणार, बरोबर 90. मग x बरोबर काय येणार 90 भागिले 6, 90 मधून 6 वजा केले तर उत्तर येते 18. आता आपल्याला कोटी कोणाचं माप काढायचं, 18 पंचे 90, काय चुकते का आपलं, नाही इथं 6 हे 15 येईल, ठीक आहे, हे 15 आलेलं आहे. मग आपल्याला कोटी कोण कितीच आहे, कोटी कोण आहे 5x, म्हणजे 5 गुणिले 15 म्हणजे 75 येईल आपल्याला कोटी कोण. आता 75 आपल्याला कोटी कोण आलेला आहे, तर मग आपल्याला काय करावं लागेल इथे, आपल्याला कोणतं माप विचारलं, मूळ कोणाचं, कोटी कोणाचं माप विचारलेलं नाही, आपल्याला मूळ कोणाचं माप विचारलं. मग मूळ कोण कितीचा येणार आपल्याला, मूळ कोण अधिक कोटी कोण, पहा मूळ कोण अधिक कोटी कोण 90 येते, या दोघांची बेरीज, मूळ कोण अधिक कोटी कोण बरोबर 90 राहते, या दोघांची बेरीज 90 राहते. आपल्याला कोटी कोण आलं 75. ही बेरीजचा तिकडे जाऊन वजा बाकी होईल, 90 मधून 75 गेलं, उत्तर आलं 15. 15 हे उत्तर पर्याय क्रमांक बी च आहे. 25 हे उत्तर चुकलेलं आहे. 25. चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न सेम राहणार आहे, थोडंसं चेंज करून देणार, कारण एका घटकावर आपण 3-3, 4-4 प्रश्न घेऊ, म्हणजे जेणेकरून तुमचं कोटी कोण आणि पूरक कोणावर आधारित प्रश्नाची तयारी चांगली होईल. त्याच्यानंतर आपण घड्याळावर आधारित प्रश्न घेणार आहोत सायंकाळी, ठीक आहे. मी हा प्रश्न चेंज करतो, याच्यावरचे आधारित 2 प्रश्न घेतले मला, ठीक आहे. मला वाटते की सफिशियंट आहे, त्याच्यावर आधारित तुम्ही हे प्रश्न 2-2, 3-3 वेळेस करा, जेणेकरून तुमचं जे कोटी कोण किंवा पूरक कोणवर ह्या टाईपचे जे प्रश्न येतील ते तुमचे परफेक्ट होतील. चला पुढचा प्रश्न आहे, एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांची बेरीज, एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांची बेरीज एकशे 78 आहे, 178 अंश आहे. तर मूळ कोणाचे माप किती, ए बी सी आणि डी हे पर्याय ठेवले. ऑप्शन आहे 44, 36, 56, 46. 44, 36,
56 आणि 46. याला तुम्ही दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. एक फॉर्म्युल्याच्या पद्धतीने करा किंवा एक तर डायरेक्ट पण फॉर्म्युला वापरून करा, जेणेकरून तुमचं उत्तर सोपं जाईल. उत्तर हे नंबर 3चा प्रश्न आहे आजचा. पहा इथं दिलेले आहे पूरक कोण अधिक कोटी कोण बरोबर काय 90 अधिक 2 कोटी कोण हा हे सूत्र वापरायचं आपल्याला. म्हणजे पूरक कोण अधिक कोटी कोण बरोबर आपल्याला 90 अधिक 2 कोटी कोण 90 कोटी कोण हे सूत्र वापरले मी. ठीक आहे, कारण इथं काय दिलेलं आहे आपल्याला एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांच्या मापाची बेरीज दिलेली. मग या दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती दिली आहे त्यांनी पूरक कोण आणि कोटी कोण 178. मग ह्या बेरीजच्या जागी मी 178 ठेवतो. बरोबर 90 अधिक 2 कोटी कोण नंतर आपल्याला काय करायचं हे 90 अंश आपल्याला इकडे न्यायचे वजा करायचे 178 वजा 90 बरोबर 2 कोटी कोण. मग आपण हे वजाबाकी केले तर 178 मधून जर 90 वजा केले 8 17 मधून 9 गेले 8 राहतात 88. त्याच्यानंतर काय करायचं इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह राहते गुणाकाराच्या इकडे जाऊन भागाकार जाते 88 भागिले 2 बरोबर कोटी कोण. भागाकार केला 44 बरोबर कोटी कोण. आपल्याला कोटी कोण आला 44. मग आपल्याला त्याचा मूळ कोण काय मूळ कोण पाहिजे असेल तर आपल्याला इथं आहे मूळ कोण आणि कोटी कोण बरोबर 90. ह्या दोघांची बेरीज 90 अंश असते. पूरक कोणाच्या मापाची बेरीज 180 राहते कोटी कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश राहते. मग कोटी कोण आलेला आपल्याला 44चा. आता हे प्लसचे तिकडे मायनस गेले 90 वजा 44 90 मधून 44 वजा केले आपलं उत्तर येते 46. 46 हे उत्तर पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर राहणार. ठीक आहे, अशा प्रकारचा प्रश्न आपण दुसरा एक तुम्हाला देऊ तो तुम्ही सोडवायचा आणि मला उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे, प्रश्न सर्व लिहून घ्यायचे पॉज करून तुम्ही पाठीमागे जाऊन हा प्रश्न लिहून घेऊ शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न मी लगेच देतोय. इथे 144 आहे. त्याच्यानंतर पर्यायामध्ये ABCD मी देतो. त्रेसष्ट 54 53 27 63 54 53 27 हे 4 ऑप्शन आहेत. याचं उत्तर करायचे कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. मी 2 मिनिटाचा वेळ देतोय. 2 मिनिटात ज्यांचे उत्तर आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका.
तुमचा प्रश्न मी करून देतो. पुन्हा काही उत्तर अजून कमेंट बॉक्स मध्ये आलेलं नाही. एका कोणाचा कोटी कोण आणि पूरक कोण याच्या मापाची बेरीज ते 144 दिली. म्हणून आपण पूरक कोण अधिक कोटी कोण बरोबर हे सूत्र लिहायचं आहे. पूरक कोण अधिक कोटी कोण या दोघांची बेरीज किती आलेली आहे आपल्याला 90. 2 कोटी कोण हे आपल्याला सूत्र माहिती आहे. तर सूत्र माहित असल्यामुळे आपण काय करू, पूरक कोण अधिक कोटी कोणाच्या मापाची बेरीज जी आपल्याला माहिती आहे त्या दोघांची बेरीज किती दिलेली आहे 144. याच्या जागी ह्या पूर्ण टर्मच्या जागी मी 144 घेतली कारण पूरक कोण अधिक कोटी कोण बरोबर 144 त्यांनी दिलेला आहे. 90 अधिक 2 कोटी कोण मी त्याच्याला तसं लिहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर काय करायचंय प्लस इकडे जाऊन मायनस होती म्हणजे 144 अंश वजा 90 अंश बरोबर 2 कोटी कोण. वजाबाकी केली, वजाबाकी किती येईल आपली 144 वजा 90 54. पहा मी एका वेळेस एका स्टेप करतोय कारण तुम्हाला हे टर्म व्यवस्थितपणे समजून जाईल. त्याच्यामुळे मी गडबड न करता मी एकाच वेळेस दोन पण स्टेप केल्या असत्या पण तुम्हाला व्यवस्थित समजावं त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस एका स्टेप करतो. त्यामुळे व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि गणितामध्ये तुमचं कमीत कमी 25च जे टार्गेट आहे आपल्याला, ठीक आहे, 30 पैकी 30 आपले चुका होतील. ज्यांचं गणित चांगलं आहे त्यांना नक्कीच जास्तही मार्क पडतील पण आपल्याला 25 मार्क पडायला हवेत त्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक गोष्ट छोटी न छोटी करत आहोत. चला हे इकडचं इथे काही नसतं म्हणजे गुणाकार असते, गुणाकाराच्या इकडे राहील भागाकार आहे. कोटी कोण आता आपण याचा भागाकार केला तर 27 दोन्ही 54 म्हणून आपलं कोटी कोण जे आलेलं आहे कोटी कोण जे आलेलं आहे 54. पण आपल्याला इथे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे मूळ कोणाचं माप किती आहे विचारलेलं आहे. ठीक आहे 54 इथे 27 हे 27. चला हे कोटी कोण हे काय भागाकार केला
कोटी कोण आलं, पण आपल्याला इथं काय विचारला, मूळ कोण, मूळ कोणाची माप किती. मूळ कोणाची माप किती येणार, मूळ कोण अधिक कोटी कोण, पहा मूळ कोण अधिक कोटी कोण 90चा आहे. हा कोटी कोण प्लसचा तिकडे जाऊन मायनस केलं तर आपल्याला मूळ कोण येईल. मी गडबड न करता हे पूर्ण सविस्तर लिहून घेतो. मूळ कोण अधिक कोटी कोण बरोबर 90, हे सूत्र लिहून घेतलं. आता हे कोटी कोणाचं माप आपल्याला 27 आलेले आहे, ते 27 कोटी कोणाच्या जागी लिहू, 27 अंश मूळ कोण प्लसचा तिकडे जाऊन मायनस होईल. 90 वजा 27 म्हणजेच आपले 90 म्हणून 27 वजा केले तर उत्तर 63 येईल. 63 उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळून जाईल. ठीक आहे. अजूनही फक्त 3च लाईक आहेत. बरेचसे जण लाईक करत नाहीये. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करायला काही चार्जेस नाही, आपलं फ्री ऑफ कॉस्ट चॅनल असल्यासारखं आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. चला पुढचा आपण प्रश्न घेऊ. तुमचे जे टीईटीला नेमके विचारले जाणारे प्रश्न, नेमके विचारले जाणारे टॉपिक किंवा हमखास येणारे टॉपिक, याच्यावरच आपण जास्तीत जास्त प्रश्न घेत आहोत आणि घेणार पण आहोत. म्हणजे याच्यावर 100% एक तरी प्रश्न येतो. 2ही येऊ शकतात, 3 पण येऊ शकतात, पण मिनिमम एक प्रश्न तर 100% येतो. असेच आपण टॉपिक घेत आहोत. कोटी कोण पूरक कोणावर प्रत्येक वर्षी कमीत कमी एक प्रश्न आला, कधी कधी 2 आले, कधी 3 आले. आणि काही डाऊट असाल, शंका असाल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. की ह्या टाईपचे आपण 2 प्रश्न घेतले, अजून एखादा प्रश्न न घेता आपण पुढच्या टाईपचे प्रश्न घेऊ. ठीक आहे. आपण थोडे वेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊ, कारण वेगवेगळ्या प्रश्न कव्हर करायचे. आता तुम्ही काय करा, हा प्रश्न 2-2, 3-3 वेळेस सॉल्व्ह करायचा. हा प्रश्न तुम्ही 2-3 वेळेस सॉल्व्ह केला म्हणजे तुमचं याच्यावरचं जे परफेक्शन आहे ते म्हणजे तुमचं अजून तुमचे हे गणित तुमचे चांगले होईल. कारण एक वेळेस केल्यावर तुमचे प्रश्न व्यवस्थित, तुमचं जे टॉपिक आहे ते कव्हर चांगल्या पद्धतीने होणार नाही. तुम्हाला जर लॉंग टर्म साठी पाहिजे असेल, म्हणजे आता आपल्याला 6 महिन्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं असेल, सध्या लक्षात राहिले पण थोडे दिवस तुम्ही अवॉइड केलं तर 2-3 महिन्यात विसरून जाते. आपल्याला 6 महिन्यापर्यंत लक्षात ठेवायचे किंवा जास्त दीर्घ काळापर्यंत लक्षात ठेवायचे. एक प्रश्न कमीत कमी 2 वेळेस करत जा. ठीक आहे. फॉर्म्युले पण व्यवस्थित पाठ करा. एक फॉर्म्युला 20-20 वेळेस लिहा. आपण काय करतो की आपण लिहित नाही, त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला वाटतं की आता आपल्याला हे लिहून दिले आणि आता आपल्याला समजलं, आपण करू त्याच्यावरचे प्रश्न. परंतु आपण जास्त प्रॅक्टिस जर केली तरच ते आपल्याला जास्त दीर्घ काळ लक्षात राहतं. त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, सराव करा, निष्काळजी न करता. ठीक आहे. तर सक्सेस असंच भेटत नसतं, मेहनत घ्यावं लागते. प्रत्येक प्रश्न जास्तीत जास्त वेळेस करा. 4 प्रश्न झाले, आपण 5वा प्रश्न करू. मी पेपरला जे आलेले आहेत प्रश्न त्याचे पण मी आज बहुतेक आज रात्री मी पेपरला आलेले प्रश्नाचे पण जे आहेत म्हणजे एक्झॅक्टली पेपरला आलेले 2000 मागचा असेल, आता 2026चा असेल, 2026 का 2025 ला झाला ना, लास्टला डिसेंबर नोव्हेंबरला झाला, ते असो 24 ला असो, 23 ला असो, 22 ला असो किंवा त्याच्या आधी पण 13 ला पण असेल, त्या सर्व प्रश्नाची उत्तरे गणिताचे मी करून दाखवणार आहे आजपासून. आपलं ते तो भाग सुरू होणार आहे की रोज प्रश्नपत्रिकेतले जे पण मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका आहे त्याच्यातले गणिताचे जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सोडवून दाखवणार आहे. तुम्ही तेवढे जर प्रश्न केले तर कमीत कमी माझा जो टार्गेट आहे की तुम्हाला 25 मार्क मिळावं. जे पण माझा चॅनल फॉलो करतो त्याला कमीत कमी 25 मार्क भेटावं. 25 पेक्षा जास्त भेटले तरी चालेल. ठीक आहे. एखादा मार्क कमी झाला तरी चालेल, पण जर तुम्हाला 23-24च्या वरील मार्क असतील तर तुम्ही 100% टीईटी पास होऊ शकता. चला, गणिताचा महत्वाचा अडथळा आपल्याला ठरतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, तो नक्कीच यावेळेस तुम्हाला ठरणार नाही. तर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, एक कोण त्याचा पूरक कोणाच्या, एका कोणाचा कोटी कोण आहे त्याच्या पूरक कोणाच्या 308 पट आहे तर मूळ कोणाचे माप किती. प्रश्न 5. एका कोणाचा कोटी कोण हा
त्याच्या पूरक कोणाच्या तीन छेद आठ पट आहे. 3/8 पट आहे. तर मूळ कोणाचे माप किती? असा प्रश्न आहे. पर्यायामध्ये दिलेले ऑप्शन आहेत 54, 30, 54, 30°, 45 आणि 36. 45° आणि पर्याय क्रमांक बी 36°. उत्तर करायचं 2 मिनिटाचा टाइम आहे. 2 मिनिटात सॉल्व्ह करायचा. 2 मिनिट. चला या प्रश्नाचं उत्तर घेऊत आपण आणि त्याच्यानंतर एक शेवटचा 6वा प्रश्न घेऊ. ठीक आहे. इथं कोटी कोण आणि पूरक कोण. कोटी कोण लहान असतो, पूरक कोण मोठा राहतो. मग इथे कोटी कोण इथे 3 असल्यामुळे आपण कोटी कोण 3x पकडू. पूरक कोण 8x राहणार आहे. मग आपल्याला काय करायचं, पूरक कोण आणि कोटी कोण दिलं. आपल्याला माहिती आहे पूरक कोण आणि कोटी कोण या दोघांच्या मापाची बेरीजची वजाबाकी किती राहते, 90 राहते. ते आपल्याला सूत्र लिहायचं. पूरक कोण वजा कोटी कोण बरोबर 90. किंवा तुम्ही हा सूत्र वापरलं तरी चालते. पूरक कोण अधिक कोटी कोण 90 अधिक 2 कोटी कोण. पण याचं उत्तर थोडासा तुम्हाला स्टेप जास्त लागतील. हे फॉर्म्युला वापरला तर स्टेप कमी लागतील. आता आपण जर पाहिलं पूरक कोण 8x वजा 3x बरोबर 90° आपल्याला आलेला आहे. 8 मधून 3 गेले 5x बरोबर 90°. मग x बरोबर काय येणार 90 भागिले 5 x बरोबर 18. मग 18 काय झालं 18 हे उत्तर नाही आपलं. आपल्याला पहिले कोटी कोण काढायचा. 18 गुणिले 3 मग आपला कोटी कोण काय येणार 3 गुणिले 18 3 गुणिले x म्हणजे x ची किंमत आली आपल्याला 18. म्हणजे आपले कोटी कोण आलेला आहे 54. आपल्याला काय विचारलं, आपल्याला कोटी कोण विचारला का नाही विचारला. हा प्रश्न लई मागं पुढं घुमून फिरून विचारतात. तुम्हाला कोटी कोण पण विचारू शकतात, तुम्हाला पूरक कोण पण विचारू शकतात आणि तुम्हाला मूळ कोण पण विचारू शकतात. मूळ कोण ही एक्स्ट्रीम पोझिशन झालेली आहे. तुम्ही जर कोटी कोण आणि पूरक कोण विचारला पहा, पूरक कोण जर विचारला तर इथं 8 घ्यायचे गुणिले x ची किंमत आपल्याला 18 आली. ठीक आहे. 8 8 64 8 6 8 1 8 आणि 6 44 हा झाला तुमचा पूरक कोण, हा झाला कोटी कोण. तर आपल्या पूरक कोण कोटी कोण विचारला नसून इथे मूळ कोण विचारला. तर मूळ कोण 90° जर तुम्ही 54 वजा केले कोटी कोण तर तुम्हाला मूळ कोण सहज भेटून जाईल. हे सूत्र आपण करतो मूळ कोण आणि कोटी कोण बरोबर 90. कोटी कोणाचं उत्तर आलं आपल्याला 54. तुम्ही याच्या जागी हे पूरक कोणाचं जरी ठेवलं तरी उत्तर तेच येणार आहे. उत्तरामध्ये काहीच बदल होणार नाही. मूळ कोण
54 तिकडे वजाबाकीला जातील. 90 वजा 54. मूळ कोण किती जाईल आपल्याला? 90 मधून 54 वजा केले, जात नाही, इथेही घेतला 6. 8 मधून 5 गेले, 3 राहिले. मूळ कोण येईल आपल्याला? 36चा. 36 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये उत्तर भेटून जाईल. आता सेम प्रश्न आहे जशाला तसा, फक्त मी तर किमती बदलतो आणि आपलं उत्तर पर्याय बदलतो. ठीक आहे, जशाला तसा प्रश्न राहणार आहे. इथं एका कोणाचा कोटी कोण आणि पूरक कोण ह्या 2:60 आहे. इथे किती? 2:60. याचे पर्याय बदलतो मी. उत्तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून टाकायचं आहे. छत्तीस 54 18 72. हे 4 पर्याय आहेत तुमचे. उत्तर कमेंट बॉक्स मध्ये करून टाकायचं आहे आणि मला सांगायचं आहे. हा शेवटच्या प्रश्नाचे उत्तर मी करून दाखवते तुम्हाला. आता आपल्याला माहितच आहे इथे हा कोटी कोण आहे, हा पूरक कोण आहे. याचं गुणोत्तर 2:7 दिलं म्हणजे कोटी कोण 2x आपल्याला मानायचं आहे आणि पूरक कोण काय येणार? 7x येणार. ह्या दोघांची जर बेरीज जर करा किंवा वजाबाकी, पण वजाबाकी केला तर आपलं उत्तर थोडं लवकर येऊ शकते. त्याच्यामुळं कोटी कोण पूरक कोण वजा कोटी कोण बरोबर 90° हे आपलं सूत्र आहे. पूरक कोण 7x आहे वजा कोटी कोण आहे 2x बरोबर 90°. वजाबाकी केली तर 5x येते बरोबर 90°. x बरोबर काय येणार? हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जातील. x बरोबर 18.
आता x बरोबर 18 आपण इथं किंमत ठेवू, मग आपल्याला कोटी कोणाचं माप भेटते 2 गुणिले 18, या कोटी कोणाला 36चा. कोटी कोणावरून आपण मूळ कोणाचं माप सहज काढू शकतो. तर मूळ कोण किती राहणार, अधिक कोटी कोण बरोबर 90 असतात. मग मूळ कोण अधिक कोटी कोण आला, कोटी कोण आला आपल्याला x ची किंमत 18 आली, 2x म्हणजे 36 आलता, हे 36 कोटी कोण आहे. बेरीजच्या इकडे जाऊन वजा बाकी होईल, 90 वजा 36, 90 मधून 36 वजा केलं तर उत्तर येईल आपलं 54, जे की पर्याय क्रमांक बी चं उत्तर राहणार आहे. मी एक प्रश्न देतो, तो करायचा आहे का मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा आहे. ठीक आहे. पहा, तुम्हाला कोटिकोण पूरक कोणामध्ये काहीही विचारू शकतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळं एक प्रश्न देतो. ठीक आहे, हे आता सध्याच्याला एवढंच करू. पुन्हाच्याला मी नंतर अजून पुन्हा थोडे प्रश्न घेऊ. नंतर त्याच्यावर एक छोटेसे एक प्रश्नाचा सेट मी तुम्हाला देईन, एखादा पोस्ट टाकेल त्याच्यावर. ठीक आहे. किंवा जे जे विद्यार्थी आपल्या चॅनेलला जॉईन आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवू, फक्त प्रश्नच टाकू आणि ते प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता जास्तीत जास्त. ठीक आहे. तर त्याच्यासाठी सध्याच्याला एवढंच. अजून रात्रीच्या क्लासमध्ये आपण परीक्षेला आलेले टीईटीचे प्रश्न घेऊ आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर आज रात्रीपासून परीक्षेला जे विचारलेले प्रश्न आपण घेणार आहोत. सध्याच्याला एवढंच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत पोहोचवून आपल्या छोट्याशा चॅनलला वाढण्यासाठी मदत करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. एवढं